साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 8349 50 51 20। सिद्धगिरी हॉस्पिटल मधील न्यूरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांसाठी वरदान ठरेल, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर। सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कणेरी येथील न्यूरोसर्जरी विभागाने अत्यंत जटिल, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात करून आजपर्यंत अनेक विक्रम नोंदवले आहेत। अशा जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे। न्यूरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते झाले। महाशिवरात्रीच्या पर्वदिनी परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे हा सोहळा पार पडला। या प्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री आंबेडकर म्हणाले, अत्यंत चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल, वेगवेगळ्या सामाजिक अशा पद्धतीचे सगळे उपक्रम ज्याचा उल्लेख आपण केला ते सगळ्याच्या सगळे मुलांच्यासाठी 30 शाळा माझ्या मतदारसंघातल्या सुद्धा दत्तक महाराजांनी घेतली। ती 30 शाळातले सगळीकडे जे काही काम चाललं ते वेगळं उत्पन्न ज्याला म्हणतो ते सगळ्याच्या सगळ्यांनी गायींच्या बद्दलचं तरी काम आपलं जे आहे ते तरी पहिल्यापासून अप्रतिम आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब या सगळ्या लोकांच्या बरोबरच्या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण इथं आहोतच आहोत, परंतु आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या समवेत सुद्धा आम्हा सर्वांच्या म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांच्या समवेत सुद्धा आम्ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने आपल्याकडे येतो आणि त्या वेळेला आपण ज्या पद्धतीने ऊर्जावान अशा पद्धतीचं आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतो ते सगळं आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे। अशा सगळ्या कामाला भविष्य काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लोकहितासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम व्हावं अशी अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो। आरोग्यमंत्री म्हणून खरं तर आता शिष्यच तुमचा आरोग्यमंत्री झाला, त्यामुळे साहजिकच आरोग्यमंत्री म्हणून या मठासाठी मला काय करता येईल ते तुम्ही केलं तर निश्चितपणे मी स्वतःला भाग्यवान समजेल। पण आता बसल्यानंतर तुमचं भाषण सुरू असताना फक्त मी महाराजांना एवढीच विनंती केली की मी जरी आरोग्यमंत्री झालो असलो तरी महाराजांचे एक तासाभराचं मार्गदर्शन जर मला मिळालं तर मी राज्यासाठी काहीतरी चांगलं करेन। त्यासाठी सुद्धा त्यांची वेळ मला मिळाली की निश्चितपणाने काही चांगलं आपल्या हातून जर घडायचं असेल तर चांगल्या माणसांचं मार्गदर्शन, चांगल्या माणसांचे विचार महत्त्वाचे आणि आम्हा सर्वांच्यासाठी आदर्श असणाऱ्या अशा पद्धतीच्या महाराजांचं मार्गदर्शन हे निश्चितपणे राज्याच्या हितासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल, त्यासाठी सुद्धा आपण मला वेळ द्यावी अशी विनंती करतो। अंदाजे 3.5 कोटी रुपये किमतीच्या या मायक्रोस्कोप मध्ये ऑपरेटिंग सर्जन आणि त्यांचे सहाय्यक यांना एकाच वेळी मायक्रोस्कोप पाहणे शक्य होणार आहे। इतकी अत्याधुनिक प्रणाली रुग्णांना कोणत्याही अतिरिक्त शुल्क न आकारता सिद्धगिरी हॉस्पिटल येथे न्यूरो विभागात उपलब्ध होत आहे। या सुविधा ना नफा ना तोटा या तत्वावरती वाजवी दरात रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धगिरी मठाच्या वतीने करण्यात आले। यावेळी सिद्धगिरी मठावर भरवण्यात आलेल्या पशु प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, गोकुळ दूध संघ संचालक नंदकुमार ढेगे, विवेकराव पाटील, जालंधर पाटील, शरद सावंत, राजन पाठारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।